नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता धनूची हळद आहे आणि ह्या हळदीमध्ये आता काय राडा घातला जाणार आहे. डॅडींनी अजून नवीन गोंधळ काय घालायचं ठरवलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. धनूची हळद असते आणि या धनूच्या हळदीसाठी सर्व मंडळी आता तिथं जमलेले असतात आणि त्याचबरोबर तुळजा, त्याचबरोबर सूर्या हे सगळे खुश असतात आणि त्याचबरोबर आता इकडे नाना सगळे मंडळी आलेले असतात. मग धनूच्या हळदीची तयारी होते. धनूची दमदार अशी एंट्री झालेली असते आणि धनूची एंट्री झाल्याबरोबर सगळेजण खुश होतात. आता नवऱ्या मुलीची हळद सुरू होणार असते. नवऱ्या मुलीला हळद लावायची असते. सगळेजण तिथं असतात. त्याचबरोबर इकडे मामा म्हणत असतात की अरे धनीचेच काय फोटो काढतोय, आमचे बी काय फोटो काढ. मग मामाला लगेचच काजूपुड्या चिडवू लागतात आणि ते म्हणू लागतात की हो बरोबर आहे, तुमचे पण फोटो काढले पाहिजेत ना. मग तुमचे फोटो कसे काढायचे मामा, तुमच्या खांद्यावर बसून काढले तर मग चांगले फोटो येतील सगळ्यांचे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आता एंट्री झालेली आहे ती म्हणजे सूर्याच्या आईची, म्हणजे आशा. आशा रिक्षा करून आता गावात आलेली आहे आणि ती रिक्षातून उतरते आणि त्याच वेळी पाहायला मिळतं, ती म्हणते की आजूबाजूची लोक माझ्याकडे पाहत आहेत, मला ना नक्की काहीतरी वेगळं करावं लागणार आहे, मला घरापर्यंत पोहोचेपर्यंत कोणी ओळखलं नाही पाहिजे, असं तिच्या डोक्यात चालू झालेलं असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं इकडे आता सगळेजण जमलेले असतात. सूर्या आणि तुळजाला आहेर केला जातो आणि मग हळदीची तयारी सुरू होणार असते. तर ती आत्या आलेली असते, ती मात्र तोंडाला येईल ते बोलत असते, काहीही वाटेल ते आरोप करत असते आणि मग धनू हळदीला बसली जाते. मग इकडे डॅडींना विचारलं जातं की करायची का हळद सुरू, असं डॅडींना विचारलं असता डॅडी म्हणतात की आता हा तुमचा बायकांचा कार्यक्रम आहे. म्हणजे डॅडीनी त्या आत्याला मुद्दामच आणलेलं असतं, तिथं वाट लावायला, कार्यक्रमाचा विचका करायलाच आणलेलं असतं आणि मग तिथं बोललं जात असतं. तेव्हा मात्र मग डॅडी म्हणतात की ठरवा तुम्हीच. मग विचारलं जातं तेव्हा लगेचच पुढे बोलायला तयार होते ती म्हणजे आत्या. मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, आधी ही ते नवरदेवाच्या आईवडिलाला फुल पोशाख करा, त्याचबरोबर नवरीच्या अंगावर सोन्याचा दागिना चढवा आणि त्याचबरोबर त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत, ते म्हणजे आता नवरदेवाला पोशाख करा आणि मगच तुम्ही ते काय हळद आहे ती करायला सुरुवात करा. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र धनू आता तिथं बसून असते. धनूला मात्र वाईट वाटत असतं आणि धनू पाहत असते. त्यासोबतच आता सगळेजण असतात. सूर्या म्हणतो काही हरकत नाही आहे, सगळी तयारी होणार आहे. मग इकडे डॅडींनी हे मुद्दाम केलेलं असतं. डॅडी म्हणत असतात की काहीही झालं तरीही डॅडी म्हणत असतात की आता हा जो ह्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सांगितल्या नव्हत्या का सूर्याला आधी. नानांना विचारत असतात तेव्हा लगेचच ती म्हणू लागते की त्याला काय माहिती आहे, नानाला तर हे सगळं बायकांचं असतं आणि बायका ठरवत आहेत ना काय करायचं आहे ते, त्याला काय माहिती आहे. हे सगळं तिचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं डॅडींना मात्र भलताच आनंद झालेला असतो. डॅडी मात्र जाम खुश झालेले असतात. त्यांना असं वाटत असतं की चला आपल्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी होते आणि आता मग सगळं सुरू झालेलं असतं. हळद कोण कोण लावणार हे सगळं चाललेलं असतं आणि मग हळद लावायसाठी आता सगळेजण तिथे गोळा होतात. तर इकडे आलेली असते ती म्हणजे सूर्याची आई. सूर्याची आई तिथे आलेली असते, तिचीही एंट्री झालेली असते. सगळेजण पाहतच असतात. त्याबरोबरच इकडे पाहायला मिळतं की आता इथे सूर्याच्या आईला वाटतं की इथं काहीतरी सुरू आहे, म्हणजे लग्न समारंभ वगैरे असं काहीतरी वाटतंय, पण कोणाचं आहे हे मात्र बिचारीला तिला कळत नसतं आणि ती पाहत असते, ती आत येत असते आणि त्याचबरोबर सूर्याही तिथं असतो. सूर्या तिला दिसतो आणि एक एक गोष्टी करत तिला आता उलगडा होऊ लागलेला असतो. ती म्हणत असते किती छोटी होती माझी लेकरं आणि मग आता मुलीच्या वडिलांनी येऊन हळद लावायची आहे असं सांगितलं जातं. मग आता सूर्याचे वडील तिथं हळद लावायला येतात. धनूला ते हळद लावतात. त्याचबरोबर एकेकाचा मान असतो. त्यानंतर सूर्याने हळद लावायची आहे. त्यानंतर आता तेजू, त्याचबरोबर राजू हे सगळेजण हळद लावायला येत असतात. सूर्याची आई तिथं पाहत असते. तिलाही भारी वाटत असतं. ती सूर्याला पाहते, पण त्यानंतर तिला धक्का बसतो, तो म्हणजे तुळजाला पाहिल्यानंतर. कारण तुळजा तिला आई म्हणालेली असते. हॉस्पिटलमध्ये तिला धीर दिलेला असतो, तिच्याशी प्रेमाने वागलेली असते आणि आत्ता कुठं आशाच्या लक्षात आलेलं असतं ही आपली सून आहे, ही तर आपल्या सूर्याची बायको आहे. आणि मग तिथे उभा असलेला डॅडीही तिला दिसतो, जो हात जोडून तिथे उभा असतो. कुचका माणूस असतो तो. एवढा नालायक माणूस आजतागायत बघितलेला नाही असं तिला वाटत असतं. आता मात्र सत्यानाश तर होणार असतो, पण तो डॅडीचा. इकडे आता सूर्यापुढे येतो. सूर्या धनूला हळद लावतो आणि त्याचबरोबर सूर्या धनूच्या डोक्यावरती हात ठेवून तिला आशीर्वाद देतो. बिचारा रडत असतो. त्यालाही वाईट वाटत असतं, कारण आता धनू या घरातून लग्न करून दुसऱ्या घरी जाणार आहे, परक्यांच्या घरी जाणार आहे.
या सर्व गोष्टी घडणार असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तो म्हणजे आता ते बोलत असतात की आईला बोलवा. सगळेजण म्हणतात की नाही आहे. तेव्हा ती सांगत असते, आधी सांगायचं ना आई नाही म्हणून जिती. तर ते म्हणतात की नाही. सूर्या म्हणतो की नाही, आई नाही आहे, आईला बोलवा म्हटल्यावर खरं तर आता पुढं जात असते ती म्हणजे आशा. पण यांना कुणालाच माहिती नसतं की तिथं आलेली आहे ती कोण आहे आणि आशा आली का नाही. हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. मग आई नाही आहे, मग आधी का सांगितलेलं नाही आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सूर्या म्हणतो की आम्ही लहान असतानाच ती आम्हाला सोडून गेलेली आहे आणि त्याचबरोबर आता आम्हाला तिची गरजही नाही, कारण ती आम्हाला सोडून आमचा कोणताही मागचा पुढचा विचार न करता पळून गेलेली आहे. असं बोलणं चाललेलं असतं आणि मग ती बोलत असतो तेव्हा मात्र इकडे आशाच्या डोळ्यात पाणी येतं. आशाला मात्र वाईट वाटलेलं असतं आणि आशा मात्र हे सगळं पाहत असते. इकडे डॅडी मात्र हात जोडून उभा असतो. डॅडीच्या मनासारखं झालेलं असतं. सूर्याच्या कार्यक्रमाचा इचका करायचा, तिथे वाटोळं करायचं, एवढंच डॅडीच्या डोळ्यात सुरू झालेलं असतं. इकडे आता तुळजाला पाहिल्यानंतर आशाला कळतं की ही सूर्याची बायको आहे आणि तिला खूपच छान वाटतं. फायनली सूर्याची बायको तिला कळलेली असते आणि त्यासोबतच आता ती सूर्या म्हणतो की वहिनी पण आईसारखीच असते. तुळजा तू हळद लाव आणि आत्ता तुळजा हळद लावायला पुढं जाते. तुळजा हळद लावते. धनू तिथं पाहत असते. तिलाही छान वाटतं. तुळजा पण तिच्या डोक्यावर हात ठेवून सुखाने संसार कर, आनंदात राहा, त्या घराचं कल्याण कर असा आशीर्वाद देते. त्याचबरोबर स्वतःच्या काजळाची टीक काढून ते धनूच्या कानामागे टीक लावते का तर तिला कोणाची दृष्टी लागायला नको. मग या सगळ्या बहिणी पाहत असतात. इकडे खरं तर आनंद पण झालेला असतो आशाला, पण वाईटही वाटत असतं, कारण बिचारी जी तुळजा आहे तिची लेकरं आहेत त्यांच्या मनात आता तिच्याबद्दल खूपच वाईट भावना आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं घडलेलं असतं. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सूर्याला कुठेतरी जाणवत असतं की आपली आई आली आहे इथं आणि आपल्याला ती जाणवतं आहे असं त्याचं म्हणणं असतं. आणि खरं तर आलेली असते खरंच तिनं, पण अजूनही कोणाच्या लक्षात आलेलं नसतं. मग तुळजा येते आणि म्हणते एवढा आनंदाचा प्रसंग आहे, सूर्या रडतोयस कशाला, आणि मग ती सूर्याची समजूत घालू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा सूर्याला हळद लावते आणि त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सूर्या मात्र खूपच चिडलेला असतो आणि तो तिकडे बोलत असतो. तर सूर्यानंतर दाराला तोरण लावत असतो. त्याच्या डोळ्यात काहीतरी गेलेलं आहे म्हणून तो पाहत असतो आणि त्या क्षणी आता तिथं आलेली आहे ती म्हणजे आशा. आशा सूर्याच्या डोळ्यामध्ये फुंकर मारते आणि पाहते तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो आणि त्यासोबतच इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र इकडे सूर्या म्हणतो की आई, आणि त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.